हॅलो गाईज, आम्ही चाललो आहे कोकणामध्ये फिरायला। ताम्हिणी घाटातून प्रवास करताना खूप छान वाटत होते। मोठमोठे डोंगर, दर्या, झाडे झुडपे, हिरव्या सौंदर्याने नटलेला निसर्ग पाहून खूप छान वाटत होते। नंतर आम्ही लोणावळ्यामध्ये नाश्त्यासाठी थांबलो होतो। फायनली कोकणात पोहोचलो। सुंदर अशा निसर्गातून प्रवास करताना बिलकुल थकवा जाणवला नाही। आम्ही पहिल्या दिवशी दिवे आगारच्या बीचवर गेलो होतो। गेल्या गेल्या समुद्राचं दर्शन घेतलं। मुलांनी गेल्या गेल्या पाण्यात खेळायला सुरुवात केली। तो अथांग समुद्र, सळसळत्या लाटा खूप सुंदर वाटत होत्या। स्वराज पहिला पाण्यात जायला घाबरत होता, नंतर त्याने खूप एन्जॉय केलं। अशा प्रकारे कोकणातला पहिला दिवस खूप छान एन्जॉय केला। नंतर आम्ही रिसॉर्टवर जाऊन जेवण केलं आणि झोपून गेलो। दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उठून आम्ही बीचवर एन्जॉय करण्यासाठी गेलो। नंतर आम्ही काही व्हिडिओज शूट केले। या दोघांनी इथे खूप मस्ती केली। मॉर्निंगचा सी व्ह्यू खूप सुंदर होता। वाव! इकडे यांचा बीच में बॉल गेम चालू होता। अशा प्रकारे दिवेआगार बीचवरचा एन्जॉय झाल्यावर आम्ही रूम्सवर जाऊन फ्रेश झालो आणि रिसॉर्टवरून चेकआउट करून पुढच्या प्रवासासाठी निघालो। मग आम्ही दिघी पोर्टवर गेलो। नंतरचा प्रवास आम्ही शिपने करणार होतो। नंतर आम्ही सर्वांची तिकिटे काढून कारचंही शिप पार्किंग तिकीट घेतलं। सर्व कार लाईनमध्ये पार्क होत होत्या।
शिप मधला व्ह्यू असा दिसत होता. नंतर शिप मुरुडच्या दिशेने निघाली. स्वराजने शिपमधला प्रवास खूप छान एन्जॉय केला. हा त्याचा दुसरा अनुभव होता. फायनली आमची शिप मुरुडच्या पोर्टवर येऊन पोहोचली. नंतर आम्ही मुरुडच्या फिश मार्केटकडे निघालो. मुरुडमध्ये फिश घेऊन आम्ही काशीद बीचकडे गेलो. काशीद बीचवर आम्ही हॉर्स रायडिंग केली. काशीद बीचवर आम्ही फिश बनवायला दिली होती. तिथे जेवण करून मग आम्ही पुन्हा परतीच्या वाटेने निघालो. अशा प्रकारे आमची कोकणची ट्रिप खूप छान झाली.